हॅलो एव्हरीवन, मी आज तुमच्यासोबत शेअर करते सँडविचची रेसिपी. एकदम टेस्टी आणि हेल्दी सँडविच जे तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि घरच्याच साहित्यापासून बनवू आपण छान सँडविच. त्या सँडविच बनवण्यासाठी मी घेतलं अर्ध्यापेक्षा थोडासा कमी सुकलेलं खोबरं, कोथिंबीर. पहिलं आपण चटणी बनवून घेऊ. चटणी बनवण्यासाठी आपण कोथिंबीर, मिरची आणि आपण घेतलेलं खोबरं त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. कोथिंबीर पण चांगली धुवून घ्यायची आहे. नंतर आपण टाकून घेऊ चवीपुरतं मीठ आणि नंतर टाकून घेऊ अर्धा ते पाऊण चमचे साखर टाकून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकून घेऊ. आपली चटणी तयार आहे सँडविचची. आपण चटणी अशी करून घ्यायची आहे लिक्विडमध्ये. आता आपण एक काकडी कट करून घेऊ. काकडीची बारीक बारीक पातळ काप करून घ्यायचे एकदम या टाईपमध्ये. आता आपण टोमॅटोचे पण बारीक स्लाइस करून घेऊ. पातळ पातळ स्लाइस करून घ्यायचे. आपल्याला 2 टोमॅटोचे स्लाइस करून घ्यायचे आणि याच्यामधल्या बिया आपण काढून घ्यायचे. बिया नेहमी काढून घ्यायचे टोमॅटोमधल्या, कारण या बिया आपले शरीर डायजेस्ट नाही करू शकत. या टाईपमध्ये. आता आपण ब्रेड घेऊया. मी मॉन्जिनीसचा सँडविच ब्रेड घेतला आहे. तुम्ही कुठलाही ब्रेड घेऊ शकता. ब्राऊन ब्रेड, मिल्क ब्रेड, कुठलाही ब्रेड घेतला तरी चालतो. आपण एका ब्रेडवरती मेयोनीज आणि टोमॅटो सॉस लावून घेऊ. याला चम्मचनी स्प्रेड करून घेऊ. याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि एका साईडला आपण वाटून घेतलेली चटणी लावून घ्यायची. या चटणीची टेस्ट एकदम छान येते, थोडी गोड, थोडी तिखट. तुम्ही पण नक्की ट्राय करा असं सँडविच. हे पण सगळ्या ब्रेडवरती अशी लावून घ्यायची छान. आणि आपण आता याच्यावरती एकाच साईडला आपण कट केलेले काकडीचे काप आणि टोमॅटोचे काप ठेवून घेऊ. ही खूप हेल्दी रेसिपी आहे. आपण सगळ्या गोष्टी हेल्दी यूज केलेत. आणि याच्यावर आपण टाकून घेऊ चीज. तुमच्याकडं ब्रेड चीज असेल तेही टाकलं तरी चालेल. माझ्याकडे चीजचा चुरा आहे, तो मी टाकून घेत आहे. आणि आपण हे बंद करून घेऊ आपलं सँडविच. आणि आता एका तव्यावरती आपण बटर टाकून घेऊ. आणि हे आपलं सँडविच त्याच्यावरती मीडियम आचेवरती भाजून घ्यायचं आहे. गॅस स्लो ठेवूनच भाजून घ्यायचा, म्हणजे मधलं चीज पण आपलं छान भाजलं जातं, म्हणजे मेल्ट होतं. छान ब्राऊन भाजून घ्यायचं या टाईपमध्ये. पहिल्या वेळेस चीज मेल्ट न झाल्यामुळे थोडंसं हलतो ब्रेड. नंतर चीज मेल्ट झालं की मग आपलं छान सँडविच तयार होतं. दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं. हे बघा आपलं भाजून झालं आहे छान ब्रेड आणि सँडविच छान तयार झालं आहे. हे बघा खूप छान तयार झालं आहे. चीज छान मेल्ट झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा असं सँडविच, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही ते पण सांगा. आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.